हॅलो तसेच व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्वांचे लाडके आमच्या खानाव गावामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये किंवा अलिबाग ते रामराज या एरियामध्ये कुठेही कोणतीही स्पर्धा असू द्या, मग ती स्पर्धा कबड्डीची असेल, क्रिकेटची असेल किंवा बैलगाडीची असेल, आदरणीय राजाभाऊ ठाकूर सामाजिक कार्यकर्ते सातीर्जे यांची उपस्थिती सातत्याने असते. आपल्या राजकीय क्षेत्रामधून आपल्या सामाजिक क्षेत्रामधून वेळ काढून ते सातत्याने आपणवरचं प्रेम नेहमीच व्यक्त करत असतात. आज आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही आपला यथोचित यथायोग्य सत्कार करतोय, सन्मान करतोय. मी आप्पांना विनंती करतोय, आप्पा खरं तर गेले 2 दिवस सत्कार समारंभ करून आपण पाहिलं तर हजारो मान्यवर या व्यासपीठावरती येऊन गेलेले आहेत. प्रत्येकाचा यथोचित मान सन्मान करणं हे आपणचं कर्तव्य आहे, आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाचा मान सन्मान आम्ही करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह या स्पर्धेची गोड भेट देऊन सत्कार करतोय. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर, आपले सर्वांचे लाडके पप्पा, नेहमीच इकडे यायचं आणि तोच वारसा पुढे चालू ठेवून त्यांची मुलं आपण पाहतोय, मग प्रवीणदादा ठाकूर असतील, राजाभाऊ ठाकूर असतील, महेशजी ठाकूर असतील, सर्व नेहमीच आपणवरचं प्रेम व्यक्त करत असतात. त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच उपस्थित व्यासपीठावरती आदरणीय भास्करजी चव्हाण, तालुका अध्यक्ष काँग्रेस, हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. मी आपण विनंती करतोय की सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आपण सर्व मान्यवर येत आहात, या स्पर्धेची शोभा वाढवत आहात, या स्पर्धेला 4 चांद लावत आहात. कारण मी नेहमीच म्हणत असतो की स्पर्धा मान्यवरांशिवाय अधुरी असते. मग आर्थिक सहाय्य असेल किंवा वस्तुरूपी सेवा असेल, हे नेहमीच सहकार्य प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमातून होत असतं. या ठिकाणी आदरणीय भास्करजी चव्हाण आपण आला, त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच आदरणीय श्रीकांतजी नाईक हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत, विभागीय अध्यक्ष, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी मी आपणास विनंती करतोय. श्री अनंत गोंदी फाउंडेशन व नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिनांक 22, 23, 24 डिसेंबर या तारखेला भरवली होती आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस. स्पर्धेच्या निमित्तानं सर्व मान्यवर उपस्थित मंचावरती. तसेच मंचावर उपस्थित नवगाव येथील आदरणीय अरविंद पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण यथोचित यथायोग्य सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय अरविंदजी, आपण व्यासपीठाच्या समोर जायचं आहे. सात वर्ष स्पर्धा सुरू आहे. पुढे सुद्धा आपणचा शब्द आहे की ही स्पर्धा अशीच अविरतपणे सुरू राहणार आहे. ग्रामीण विभागामधील जे खेळाडू आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम हे आपणच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. आणि आज सुद्धा आपण पाहतोय सर्व मान्यवर सुद्धा येत आहेत, आपणाला चांगले आशीर्वाद देत आहेत. आपण नेहमीच म्हणत असतात की मला समाजाची सेवा करायला मिळते, यातच माझं भाग्य आहे. आणि समाजाची सेवा करून क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम हे आपणच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. तसेच जिथे आदरणीय राजाभाऊ ठाकूर जात असतात तिथे त्यांच्या सोबत नेहमीच साथ देणारे, जीवनामध्ये नेहमीच मित्रांनो रक्ताच्या नात्यासारखेच मित्र सुद्धा असतात. आणि आदरणीय राजाभाऊ ठाकूर यांच्या पाठीमागे सातत्याने खंबीरपणे उभे राहणारे आमचे मान्यवर आदरणीय
रणजितजी बागवे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते प्रथम आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मी आपण मंगेशजी ठाकूर आपल्या शुभास्ते आदरणीय रणजितजी बागवे, जिथे राजाभाऊ ठाकर तिथे मी, हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. असे रणजितजी बागवे यांचा आपण सत्कार करतोय. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. यावेळी मात्र चांगला फटका आहे लॉंग ऑफ रिजनच्या दिशेनं. या चेंडूवर एक धाव येईल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक खालील. धावफलकावर धावा होतील 17. तर 5 चेंडू या षटकामधील झालेले आहेत. चेतन भोईरचं खऱ्या अर्थानं कौतुक असेल, कारण आकाश गोंधली म्हणजे गुड्ड्यासारख्या फलंदाजाला ज्यानं अक्षरशः रोखून धरलेला आहे. धावसंख्या जर आहे ती पाहिली तर 17 वर थांबलेली आहे. अंतिम चेंडू षटकातला नक्कीच जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला एक अप्रतिम फटका आलाय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. सिद्धांतच्या बॅट मधून हा चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं धावफलकावर धावा लागतील 21. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सन्माननीय किशोरजी वार्डे यांच्याकडून श्रीयुत अजय पाटील यांनी जी गोलंदाजी केली, 6 बॉलमध्ये ज्या 9 धावा डिफेंड केल्या, त्याच्याबद्दल अजय पाटील यांच्यासाठी एक वैयक्तिक पारितोषिक येत आहे, तब्बल 1000 रुपये. अजय पाटील यांना विनंती असणार आहे. कुलदीप शुक्ला जे आपल्या विभागामध्ये घोडा या नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांच्याकडून सुद्धा तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. एकूण बक्षिसाची रक्कम आहे 1500 रुपये. अजय पाटीलांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर यायचं. धन्यवाद दादा. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच सागर. स्ट्राईक एंडवर आकाश गोंधली म्हणजेच गुड्ड्या. नवतरुण खानाव संघानं मगाशी अशक्य ते शक्य करून दाखवलंय आणि या सामन्यामध्ये देखील तेच करणं गरजेचं आहे. इथे मात्र चेंडू हवेत. झेल खाली. क्षेत्ररक्षक मित्रा, तू कोणाचा झेल सोडलास? नक्कीच 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 हा झेल कुणाचा सोडलेला आहे, कारण हाच तो नवतरुण खानाव संघ ज्या संघानं स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील स्मृती चषक जी 1 लाखाची स्पर्धा आपल्या या विभागात झाली, त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये सुपर सिलेक्टर्स मानगाव संघाला बाहेर काढलं होतं. शुभम जाधवच्या भेदक माऱ्याला तोडलं होतं आणि हाच तो गुड्ड्या ज्यानं त्या सामन्यामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करून एक अप्रतिम षटकार ठोकला होता. तर निश्चितच त्याच गुड्ड्याचा इथे झेल सुटतोय. धावफलकावर 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते 23. पुढचा चेंडू. यावेळी मात्र वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. निश्चितच पंच शैलेश महाडिक एक अप्रतिम पंच आहेत, आयकॉनिक पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजेच 23 वर. यावेळी देखील नक्कीच इथे मात्र चूक होत नाही आहे. यावेळी अप्रतिम चेंडू होता, परंतु गुड्ड्याचं चेंडूवर टायमिंग करता आलं नाही आणि हा चेंडू मात्र इथे एक सोपा झेल देऊन बसलाय. गुड्ड्या बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो. यातून विजय होणारा संघ आणि काटमदे वनवली यामध्ये आपण लगेचच सामना खेळवणार आहोत. तर काटमदे वनवली संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण लगेचच व्यासपीठाच्या इथे यायचं आहे. लगातार 2 चेंडू मागे 2 षटकार लगावले तर दिनेश यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23.
3 चेंडू बाकी आहेत. निश्चितच मित्रांनो विचार केला तर काय सामना या ठिकाणी खेळवला जातोय, कारण मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 50 धावा देखील पुऱ्या पडत नव्हत्या. नवतरुण खानाव संघ आपला गोलंदाजीचा मारा हा विभागातला भेदक गोलंदाजीचा मारा म्हणून गणला जातो. निश्चितच या चेंडूला देखील निर्धावचा टॅग लावलाय. नवीन आलेला फलंदाज साहिल ऑन स्ट्राईक आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय सागरच्या माध्यमातून. पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चेतन भोईरनं अवघ्या 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकात सागर आलाय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळी देखील अप्रतिम चेंडू वाईड लाईनला, अगदी जर पाहिलं तर ओव्हर पिच स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला काही बॅटवर घेता आलं असलं तरी देखील तेवढं टाइम करता आलं नाही आणि त्यामुळे अलॉंग द कार्पेट चेंडू गेला काऊ कॉर्नर रिजनला. तिथे मात्र एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 24. 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट अशी परिस्थिती या ठिकाणी जर पाहिलं तर नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव संघाची आहे. अंतिम चेंडू षटकातील हा देखील अप्रतिम चेंडू. मित्रांनो तुमच्याकडे पेस किती आहे काहीही कुठेही सांगता येत नाही, किंवा तुम्ही कशा प्रकारचा चेंडू स्विंग करताय याला देखील अर्थ नसतो. परंतु तुमची लाईन काय, तुमची लेंथ काय, या लाईन लेंथला क्रिकेटमध्ये महत्व असतं आणि ही लाईन लेंथ महत्वाची आहे. आणि ती लाईन लेंथ पकडून इथे गोलंदाजी केली जाते मार्शल मुलखानव संघाकडून. अप्रतिम कंट्रोल गोलंदाजीत पाहायला मिळतोय मार्शल मुलखानव संघाकडून. हॅलो. तसेच ओपन लॉट्स मधील पहिला सामना सानंदकर ब्रदर्स घोटवडे विरुद्ध विनय स्टार वेरसे, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आपण आल्याची उपस्थिती दर्शवायची आहे. तसेच 12 कडूनची लिस्ट आमच्या युट्यूबच्या टीमकडे सबमिट करायची आहे. सानंदकर ब्रदर्स घोटवडे विरुद्ध विनय स्टार बेरसे. त्यानंतरचा होणारा सामना विरू 11 विरुद्ध नाकवाड स्पोर्ट्स सागर, SP 11 अलिबाग विरुद्ध योगेश थडे पुरस्कृत दोस्ती ग्रुप उसर, दादा ग्रुप विरुद्ध श्रीधर भोपी पुरस्कृत कुल स्वामिनी बेलुशी. या सर्व संघांना विनंती असेल आपण आल्याची उपस्थिती आमच्या व्यासपीठाकडे द्यायची आहे आणि 12 कडूनची लिस्ट. आणि त्या लिस्ट मध्ये मित्रांनो प्रत्येक खेळाडूचं नाव, त्याच्या समोर त्याच्या गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव हे मात्र द्यायचं आहे, कारण सर्व जे खेळाडू आहेत ते मात्र ओळखीचे नसणार आहेत. कोणता खेळाडू कुठून आलाय, कुठल्या तालुक्यातून आलाय हे सुद्धा आम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने सांगता येईल. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. या ठिकाणी जर पाहिलं तर 3 षटकात अवघ्या 24 धावा धावफलकावर लावता आल्या. त्यामुळेच नवतरुण खानाव संघाला पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर 6 आणि त्यानंतर फक्त 3 धावा आणि 1 विकेट. या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारचं समीकरण आतापर्यंत सुरू आहे. अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज कमलाकर भोपी. निश्चितच मित्रांनो अप्रतिम असा खेळ या ठिकाणी सादर केलाय मार्शल मुलखानव संघाने. आम्ही आलो, आम्ही पाहिलं आणि आम्ही जिंकलं अशी परिस्थिती आहे, कारण नवतरुण खानाव संघ या विभागातील एक स्टार खेळाडूंचा संघ आहे. पण मार्शल मुलखानव संघाने देखील एक अप्रतिम नाव या विभागात कमावलंय आणि त्या नावाला साजेशी कामगिरी इथे होताना दिसते. कमलाकर भोपी गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करेल फलंदाज साहिल. पहिलाच चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. नक्कीच सिद्धांतला आता मात्र स्ट्राईकवर येणं गरजेचं असेल, कारण या मैदानाचा विचार केला तर मित्रांनो 50 धावा देखील चेसेबल आहेत. आणि असं असताना तुम्ही 19 चेंडू खेळून 24 वर अडकले असाल तर खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण अडचणीत सापडलोय. याच गोष्टीची जाणीव ठेवून आता मात्र ऍक्सिलरेट करावं लागेल. पुढचा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम फटका, इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स. LED स्क्रीनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. तत्पूर्वी सर्वांना विनंती असेल, ज्या प्रेक्षकांनी पुरुष प्रेक्षकांनी ज्या खुर्च्या घेतलेल्या आहेत त्या खुर्च्या कृपया खाली करायच्या आहेत. महिला वर्गासाठी त्या राखीव आहेत, अन्यथा स्वयंसेवक त्या ठिकाणी येतील. लक्षात घ्या, महिला वर्गासाठी खुर्च्या राखीव आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 30. श्राव्या भगत. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. नक्कीच साहिल बॅक टू द पेव्हिलियन. डीजे.
धन्यवाद डीजे. तत्पूर्वी साखर सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्री वासुदेवजी नाखवा आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री यशवंतजी नाखवा, आपणा दोघांनाही विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. साखर सोसायटीचे चेअरमन वासुदेवजी नाखवा आणि यशवंतजी नाखवा. धावसंख्या झाली 30. 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम फटका विनयच्या बॅट मधून. आणखी एक घणाघाती प्रहार. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. षटकार डीजे. हालो हालो चे हालो धन्यवाद डीजे. हॅलो, खांडाव ग्रामस्थांना विनंती असेल की कृपया इकडे यायचं आहे, कारण खुर्च्या कमी पडत आहेत. महिला उभ्या आहेत परंतु खुर्च्या नाही आहेत. प्लीज विनंती असेल, ज्या पुरुषांनी खुर्च्या घेतलेल्या आहेत त्या खुर्च्या मंडपामध्ये जमा करायच्या आहेत. तत्पूर्वी या चेंडूवर एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता परंतु एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. तत्पूर्वी श्राव्या भगत, लक्षात घ्या, श्राव्या भगत यांच्याकडून डान्सिंग अंपायर अष्टमकर सर यांच्यासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अष्टमकर सर सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. धावसंख्या झाली 37. षटकातील किंवा इनिंग मधील अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडू फेस करेल तो म्हणजेच सिद्धांत, ज्याची बॅट या सामन्यामध्ये तेवढी पाहिजे तशी बोलली नाही. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर कमलाकर भोपी सज्ज होतील. सामना करील सिद्धांत. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय कमलाकर. सामना करील सिद्धांत. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आणि इथे मात्र LBWच्या जाळ्यात फसलाय तो म्हणजेच सिद्धांत आणि 37 धावांवर या ठिकाणी रोखलं गेलंय. ते म्हणजेच नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. आणि निश्चितच मित्रांनो, या सामन्याचा उत्तरार्ध म्हणजेच दुसऱ्या इनिंगसाठी नक्कीच मी अशा व्यक्तीला बोलवतो जे आमच्या मल्ल्यांचेच आहेत, परंतु नाईट टुर्नामेंट बघितली किंवा पॉवर प्ले बघितला की आमच्या समोर एकच नाव असायचं, तो म्हणजे आमचा पराग दादा म्हणजेच पराग सर, ज्यानं जर पाहिलं तर घोटवड्याची पहिली नाईट स्पर्धा दादा आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार पटकावला होता. असे आमचे पराग पाटील सर यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये येऊन समालोचनाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. तत्पूर्वी रायगड जिल्हा वरिष्ठ काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि सर्वांचे लाडके सन्माननीय राजाभाऊ ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो त्यांनी सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना मार्गदर्शनापर 2 शब्द बोलायचे आहेत. नमस्कार. श्री अनंत गोंधळी फाउंडेशन आणि नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव यांनी आयोजित केलेल्या अतिशय म्हणजे खरोखर आप्पा म्हणजे अलिबाग तालुक्यात किंवा रायगड जिल्ह्यात आपण बरेच ठिकाणी जातो, नाईट मॅचेस बरेच ठिकाणी होतात, परंतु जी नाईट क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या नावांचं आपण फाउंडेशन केले, परंतु आपल्या सर्वांचे लाडके आणि माझे मार्गदर्शक अनंतराव गोंधळी साहेब म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके आप्पा, ही जी आपण आपल्या या भागामध्ये जी नाईट स्पर्धा आयोजित करता, आपलं 7वं वर्ष आहे. अतिशय चांगलं आणि वाखाणण्याजोगं ह्या इथे हे मैदान, सर्व परिसर आणि ह्या इथे खेळाडू आणि एवढ्या चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण केलेलं आहे. खरोखर आप्पा करावं तेवढं कौतुक तुमचं तर स्वतःचं करावं, परंतु संपूर्ण नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव त्यांचं पण करावं तेवढं कौतुक थोडं आहे. खरोखर अतिशय आनंद वाटतो ज्या वेळेला आप्पा येतो. दरवर्षी ज्या वेळेला आपल्या इथे स्पर्धा होतात, आम्ही पहिले पप्पा यायचे आणि पप्पांच्या नंतर आता आम्ही देखील येतो, परंतु आप्पांचा आणि पप्पांचा जो ऋणानुबंध होता
तोच कायमस्वरूपी आप्पांचा आणि आमचा आयुष्यभरासाठी राहील, ह्याच्यामध्ये पण तीळ मात्र कोणती शंका नाही. मगाशी मी बघितलं आप्पा, आम्ही आलो नेमकी मॅच चालू होती, आपली खानाव संघाचीच मॅच चालू होती आणि काहीतरी 3 बॉलला 2 रन पाहिजे होत्या आणि 3 बॉलला 2 रनच्या नंतर पुन्हा तो सामना एवढा रोमांचकारक झाला, एवढा अतिशय चांगला सामना चालू होता. पण बघितलं तर 3 बॉलला 2, नंतर 2 बॉलला 2 आणि 1 बॉलला 2. परंतु बघितलं तर आप्पा फार चांगल्या पद्धतीचा तो सामना झाला आणि म्हणावं आता सन्माननीय भास्करराव चव्हाण साहेब आपले तालुक्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे माझ्यासोबत आलेले आहेत, आपले श्रीकांतजी नाईक आलेले आहेत आणि म्हणावं खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने तो जो सामना आहे तो जिंकला गेला. परंतु मी तर म्हणेन भास्करराव चव्हाण आपला पायगुण म्हणावा का काय, पण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्यासपीठावर आले आणि आपण सामना जिंकलात. मला फार आनंद आहे या गोष्टीचा आणि सांगावं खरोखर आपणच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. मॅचेस चालू आहेत आता लोकांना मॅच बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना त्याच्यामध्ये मजा आहे. परंतु खरोखर सांगेन की ज्या पद्धतीने आपण अरेंजमेंट केलीत आणि मी आपला अतिशय आभार व्यक्त करीन. जितू असतील, आमचे दुसरे बंधू निलेश असतील किंवा आमचे भाऊजी असतील किंवा सर्व मंडळी असतील खानाव किंवा ह्या परिसरातली, आपण म्हणजे बघा पप्पा फक्त माझे वडील नाही, तुम्ही देखील सर्वजण पप्पा बोलत होते, तर ती पप्पांची आठवण तुम्ही समोर येताना गेटवरती आणि सर्वकडे पुण्यस्मरण आपण आपल्या लोकांचं लावलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. असंच तुमचं आणि आमचं प्रेम कायमस्वरूपी राहो या सदिच्छा देतो आणि आपण इथे आम्हाला बोलून आपण आमचा आदर सत्कार केलात त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व क्रिकेटचे जेवढे खेळाडू आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत आणि खास करून इथे एक वैशिष्ट्य आहे जे मी बोलायला विसरलो. अनेक ठिकाणी आपण मॅचेसला जातो, क्रिकेटच्या मॅच किंवा क्रिकेट बोलल्यावरती पुरुषांचं जास्त त्याच्यामध्ये असतं, परंतु मी खरोखर महिला भगिनींना खरोखर अभिनंदन करीन, त्यांचे देखील कौतुक करेन की एवढ्या थंडीमध्ये आणि एवढ्या रात्रीमध्ये येऊन ते आपल्या संघाला त्या हे करतात आणि चेअरअप करतात. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद सर. तर यापुढचं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय पराग पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद वेदांत. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि अप्रतिम थ्रो पहिल्याच चेंडूवर मिळवलाय पहिला बळी, अर्थात रजत बॅक टू द पॅव्हेलियन. थँक यू डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू अष्टमकर सर. अप्रतिम फेक आपण मुन्नाच्या माध्यमातून पाहिली. स्क्वेअर लेग मिडविकेट रिजन मध्ये तो तैनात होता आणि त्या ठिकाणाहून 3ही स्टंप दिसत नाहीत मित्रांनो. एक अँगल बनतो त्याने मला वाटते फार फार तर एक स्टंप दिसतो आणि तो अचूक टिपलाय. पहिला मोठा हादरा. सलामीचा फलंदाज रजत जो विस्फोटक फलंदाजी करतो आपल्या संघासाठी, तो मात्र मैदानातून परत गेलाय. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 38 धावांचं माफक लक्ष्य आहे आणि या मार्शल मुळखानाव संघाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या फलंदाजीचा पाठीचा कणा कोणाला म्हणायचं झालं तर तो चेतन असेल. हर्षदने सुद्धा मागच्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी तो ठरलाय आणि नवतरुण खानाव संघ मात्र सातत्यानं छोटं टार्गेट, छोट्या उभी केलेली धावसंख्या डिफेंड करताना दिसतोय. या सामन्यात सुद्धा पहिल्याच चेंडूवर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी मात्र ऑन द स्ट्राईक हर्षद असणार आहे. नॉन स्ट्राईकला आलेला फलंदाज रोहित. कुठेतरी चेतनला या पॉवर प्ले मधून आणि या चांगल्या गोलंदाजापासून लपवण्याचं काम इथे मार्शल मुळखानाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. इनर सर्कल कृपया या श्वानाला म्हणजे कुत्र्याला जो आतमध्ये आलेला आहे, खूप चारी बाजूनी गर्दी आहे मित्रांनो, कुठून तरी त्याला एक रस्ता करून द्या, बाहेर जाऊ द्या. आईस फॅक्टरीच्या दिशेने त्याला जाऊ द्या, शक्यतो त्या बाजूला हाकललं तर बरं होईल. नक्कीच मनोज पाटील मुन्ना
आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे, यांच्याकडून ज्या मुन्नाने स्टंप उडवला अर्थात फलंदाजाला धावबाद केलं, त्यास तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. बाउंड्री रायडर्सचा विचार केला तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप मिड विकेट अर्थात व्ही मध्ये क्षेत्ररक्षण लावलेलं आहे बाउंड्री रायडर्सचं. आणि उर्वरित आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर. फुलर लेनचा चेंडू, अप्रतिम चेंडू. हा चेंडू यष्ट्यांचा वेध न घेता कसा काय गेला हा मोठा प्रश्न असणार आहे. पण चेंडू बॅटच्या अगदी खालून उसळलाय, यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. एक मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. अप्रतिम चेंडू, अद्यापही खातं उघडलेलं नाहीये. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू. पुन्हा एकदा साहिलला यावेळी मला वाटते संधी आहे, पण इथे थोडासा थ्रो जागेवर होत नाहीये अर्थात एक धाव मिळते. खातं उघडते मार्शल मूळ खानाव संघाचं. 38 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला हा संघ. 1 बाद 1 धाव, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. आकाश गुड्ड्याने मागच्या सामन्यामध्ये थोडासा त्याची पिटाई झाली होती, पण त्याचं मात्र या सामन्यामध्ये त्याने उट्ट भरून काढलेलं आहे. अद्यापर्यंत केवळ 1 धाव खर्च केले. षटकातले 3 चेंडू फेकून झालेले आहेत. ऑन द स्ट्राईक आपण पाहतो रोहित, हा सुद्धा एक चांगला फलंदाज, तंत्रशुद्ध फलंदाज. त्याला प्रमोट केलंय आणि त्याला प्रमोट केल्याचा फायदा मात्र मार्शल मूळखानाव संघाला होताना दिसत नाहीये. फलंदाज रोहित, बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा एक हॉरिझॉन्टल बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न केला, कारण नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कमवण्याचा प्रयत्न, जमवण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ. पण पूर्णतः फलंदाजावर वरचढ होऊन गोलंदाजी करताना दिसतोय आकाश. पुढचा चेंडू, यावेळी मात्र एक मिस टाइम फटका येतोय. मिड विकेट क्षेत्रात मनीष कडून क्षेत्ररक्षण झालंय, थोडंसं फंबल झालं, पण ते कव्हर सुद्धा करण्यात यश मिळालं. 1 धाव मिळते. या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 2 अशी बिकट अवस्था झालेली आहे, ती म्हणजे मार्शल मूळखानाव संघाची. नक्कीच मित्रांनो, तगडी फलंदाजी आहे, फायटिंग स्पिरिट आहे या संघाकडे. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे अक्षरशः राखेतून भरारी घेतलेल्या नवतरुण खानाव संघाचं आव्हान त्यांना पेलवतं का, हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरेल. येणारी 3 षटकं आणि तब्बल 36 धावांची गरज असणार आहे. सांगून गेला. दुसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज साहिल,
ज्याने फलंदाजीत सुद्धा एक षटकार खेचला, पण तेवढीशी चमकदार कामगिरी करता आली नाही. फलंदाजीमध्ये जर विचार केला तर संमिश्र कामगिरी झाली. आकाशकडून फटके पाहायला मिळाले, पण त्यासाठी चेंडू सुद्धा जास्त घेतले. यावेळी मात्र साहिल गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सागरने यावेळी मात्र अप्रतिम टायमिंग दाखवलंय. चेंडू कव्हर बाउंड्री सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. ओव्हर पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा आणि आपण पाहतोय की कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र सीमा रेषेवर जातोय. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र शॉर्ट ऑफ गुड लेंथ. एक धाव नक्की मिळेल. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या एका धावेच्या मदतीनं. धाव संख्या 2-7. सागरकडे नक्कीच मित्रांनो पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटी आहे, कारण तो मैदानाच्या दोन्ही बाजूला खेळू शकतो. विशेषतः एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट हे त्याचे फेवरेट एरियाज आहेत आणि या एरियामध्ये धावा जमवणं या मैदानावर सोपं आहे. तर आता आपण पाहणार आहोत साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मागच्या सामन्याचा सामनावीर हर्षद आपण पहिल्यांदाच ऑन द स्ट्राईक पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जो तो नॉन स्ट्राईकला आला, त्यानंतर मात्र त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये आणि हर्षद ऑन द स्ट्राईक पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. जे इनर सर्कलचे फिल्डर्स आहेत. फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट. अप्रतिम फटका आलाय, त्याच्यावर अप्रतिम झेल विनय काका याच्याकडून आणि फलंदाज हर्षद बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. सन्माननीय कांचन बंधू अर्थात कांचन म्हात्रे यांच्याकडून फायनल मारणाऱ्या संघाला 10 किलोचं बोकड, म्हणजे मित्रांनो उद्याच्या पार्टीची जय्यत तयारी आतापासूनच करून ठेवलेली आहे. व्यासपीठाच्या समोर तुम्ही बघू शकता. जो संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता होईल त्या संघाला सन्माननीय कांचन बंधू अर्थात कांचन म्हात्रे यांच्याकडून 10 किलोचा बोकड बक्षीस देण्यात येणार आहे. हर्षद कडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण विनयने जो झेल घेतला मित्रांनो, अप्रतिम झेल, ज्याला रनिंग कॅच म्हटलं जातं. खूप जास्त डिस्टन्स कव्हर करायचं होतं. यावेळी मात्र मैदानात संघाचा बॅकबोन अर्थात आपण चेतनला पाहतोय. चेतनला एक नामी संधी मिळाली, अर्थात ती संधी चेतनला असणार नाहीये तर सागरला असणार आहे. पंचांनी नो चेंडू डिक्लेअर केलाय आणि या स्पर्धेच्या नियमानुसार या नो चेंडूवर फ्री हिट सुद्धा असणार आहे. अर्थात सागर या फ्री हिटचा कसा काय उपयोग करून घेतो आपल्या संघासाठी, कारण धाव संख्या अद्यापही अडकलेली आहे फक्त 9 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामधले तब्बल 3 चेंडूंची फेक झालेली आहे. साहिलने हर्षदचा मोठा अडथळा दूर केलाय, पण हे जे दोन मित्रांनो फलंदाज आहेत हे मार्शल मुळखानाव संघाचे प्युअर फलंदाजी म्हणावी लागेल. पण या चेंडूवर सागरला चकवा देण्यात यश मिळाले, अर्थात विकेट नसणार आहे फ्री हिट असल्यामुळे, पण साहिल मात्र कमबॅक करतो या षटकामध्ये. निर्धाव चेंडू. तर मित्रांनो या दोन फलंदाजांबद्दल मी म्हणत होतो, अतिशय वर्सेटाईल फलंदाज आहेत. प्रत्येक प्रकारचे फटके अर्थात ग्राउंड शॉट सुद्धा आहेत, मोठे फटके सुद्धा आहेत आणि संपूर्णतः मदार जे चॅलेंज आहे नवतरुण खानावचं त्याची संपूर्णतः मदार या दोन फलंदाजांवरच असणार आहे. पुढचा चेंडू. यावेळी एक क्रॉस बॅटेड फटका. टायमिंग नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण ज्या विनयने अप्रतिम झेल घेतला होता त्या विनयकडूनच केवळ एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं दुहेरी संख्येमध्ये पोहोचलाय धाव फलक, अर्थात 10 धावांपर्यंत मजल मारली आहे, पण अद्यापही 28 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 28 धावा.
कमी धावा उभारल्या होत्या, पण त्या कमी धावांना डिफेंड करताना अतिशय नपितुली, ज्याला गोलंदाजी म्हटलं जातं, तशी गोलंदाजी आपल्याला होताना दिसते आणि त्यामुळे धावांचा रतीब येताना दिसत नाहीये. धावांचा वेग खूप कमी आहे. या षटकामधला शेवटचा चेंडू, चेंडूला अगदी सेन्सिबली इथे पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षकाकडून, त्याचा फायदा उचललाय, सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या 12, अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 12 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावांची गरज असणार आहे. नवतरुण खानाव संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज सिद्धांत पुळेकर. मित्रांनो, मला असा वास येतोय की या सामन्यामधलं हे निर्णायक षटक असणार आहे. एक महत्वाची सूचना असणार आहे. सांदणकर ब्रदर्स घोटवडे आणि विनय स्टार भेरसे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट, अर्थात 12 खेळाडूंची यादी, एक अतिरिक्त खेळाडू धरून आपण घेऊन नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सांदणकर ब्रदर्स घोटवडे विरुद्ध विनय स्टार भेरसे. यानंतर आपण ओपन लॉटचे सामने सुरू करणार आहोत. सांदणकर ब्रदर्स घोटवडे आणि विनय स्टार भेरसे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण आपल्या प्लेइंग 11 ची यादी घेऊन व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच दोन्ही संघांच्या संघ मालकांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिद्धांतने जे चॅनल पकडले ते खरोखर एक डिफिकल्ट चॅनल आहे. कारण मित्रांनो, दिवसाची गोष्ट वेगळी असते, पण फ्लड लाईट्स मध्ये आपल्या शरीरापासून दूर असलेला चेंडू साईट करणं, आपली बॅट तिथपर्यंत पोहोचवणं आणि तो चेंडू टाइम करणं कठीण असतं आणि अगदी बेसिक क्रिकेट ज्याला आहे. पुढचा चेंडू चांगला फटका आलाय, बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव नक्की मिळाले. वैभव भोईरला पाहतोय मी, चांगला फटका होता. या एका धावेच्या मदतीनं 13 धावांपर्यंत मजल मारली आहे. या षटकामधले अद्यापही 2 चेंडू शिल्लक आणि मार्शल मुळखानाव संघाच्या सर्व दारोमदार ज्याच्यावर आहे तो चेतन ऑन द स्ट्राईक. या विभागातला माझा सगळ्यात आवडता फलंदाज ऑन द स्ट्राईक. पाहूया या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला काही आतषबाजी पाहायला मिळते का. अतिशय वेगळ्या प्रकारचा चेंडू होता. नक्कीच पंचांकडून इशारा आलाय नो चेंडू आणि यावेळी मात्र फ्री हिट सुद्धा असणार आहे. वीरू 11 विरुद्ध नाखवा स्पोर्ट्स साखर, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतरच्या सामन्यानंतर आपला सामना आहे, पण दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग 11 ची यादी घेऊन तयार राहायचं आहे. मंडळातर्फे सूचना देण्यात आलेली आहे. आणि मैदानामध्ये फ्री हिट, पुन्हा एकदा त्या फ्री हिट वर तीच जादू मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण चेतन सारख्या फलंदाजाला इथं खामोश ठेवलंय. पहिलं तर सागरला सलग 3 निर्धाव चेंडू टाकले, त्यानंतर नो चेंडू पडून सुद्धा चेतन सारख्या फलंदाजाला त्याने जागेवर खेळून ठेवलंय. धाव फलक 14 धावांवर अडकून पडलेला आहे. यावेळी एक फटका तर नक्कीच आलाय, पण त्या फटक्यावर टायमिंग नव्हतं. केवळ 1 धाव मिळणार आहे. या एका धावेच्या मदतीनं
15 धावा झाल्या. तिसरं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 4 बाद 15 धावा आणि येणारे 6 चेंडू डिफेंड करण्यासाठी मगाशी फक्त 9 धावा होत्या अजय भाऊंकडे, यावेळी मात्र असणार आहेत तब्बल 23 धावा. नवतरुणने काट टाकली आहे. नवतरुणच्या गोलंदाजांनी स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली आहे आणि त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. मार्शल मुलखानाव संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीत खेळायचं असेल तर 6 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा करायच्या आहेत. मी विनंती करतोय सांदणकर ब्रदर्स घोटवडे आणि विनय स्टार भेरसे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असणार आहे. हा शेवटचा पुकार आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर मंडळातर्फे जो काही डिसिजन घेतला जाईल आपल्याला त्याला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपली प्लेइंग 11ची यादी घेऊन आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. शेवटचा षटक अजय पाटील घेऊन आलेत. मागच्या मॅचचे हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच चेंडूवर चेतनने खेचला एक दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. चेतनच्या बॅटला चेंडू मिडल झालाय. नक्कीच मित्रांनो हा तोच फलंदाज आहे जो एकदा हाणामारी करायला लागला की मागे वळून पाहत नाही, पण त्याच्या पुढे आव्हान सुद्धा मोठं आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात अजय पाटील पहिल्या चेंडूवर जरी षटकार खेचला असला तरी मागचा सामना मित्रांनो 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मित्रांनो मागची मॅच जर आठवली तर पहिल्या चेंडूवर अजय पाटलांना चौकार बसला होता आणि असं असून सुद्धा त्यांनी उरलेल्या 5 धावा डिफेंड केल्या होत्या. दुसरा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर वळलाय अर्थात चेतनची बॅट चेंडू पर्यंत नक्कीच पोहोचली नसती, त्यामुळे चेतनने फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू 17 धावा. अतिशय रोमांचक मॅच बनवायची असेल तर 2 मोठे फटके तरी खेळावे लागतील येणाऱ्या या 2 चेंडूंवर. यावेळी एक फसलेला फटका आलाय कव्हर मध्ये. 1 धाव नक्की पूर्ण. दुसरी धाव होणार का? दुसरी धाव झालेली आहे का? पंचांकडून आपल्याला कळेल. पंच किती धावा आहेत? 2. ओके, नक्कीच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीनं 23 धावांपर्यंत धाव फलक हल्लाय आणि 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे अर्थात 3ही षटकार किंवा 2 षटकार 1 चौकार. मित्रांनो सर्व ओपन संघांसाठी एक सूचना आहे. ओपन लॉटचे जे संघ आहेत तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला जे तुमचे 11 प्लेयर आहेत त्याच्यामध्ये आमच्या ग्रामीण मधून पराभूत झालेल्या संघामधून तुम्ही खेळाडू घेऊ शकता, कोणीही खेळाडू घेऊ शकता, पण काल इथे खेळलेल्या टीम टू टीम मधला प्लेयर तुम्ही घेऊ शकत नाही. कोणताही प्लेयर जिंकलेला असो हारलेला असो तुम्ही घेऊ शकत नाही. ग्रामीण मधला तुम्ही जिंकलेला सुद्धा. आताच मंडळाकडून एक सूचना येते आहे. 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. तर मित्रांनो तुमच्यासाठी सूचना आहे ओपन मध्ये खेळणाऱ्या सर्व संघांसाठी की ग्रामीण मधला खेळलेला न खेळलेला कोणताही प्लेयर तुम्ही तुमच्या संघामध्ये खेळू शकता, पण कालचा जो टीम टू टीमचा लॉट होता त्याच्यामध्ये खेळलेला जिंकलेला किंवा हारलेला कोणताही प्लेयर तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेऊ शकत नाही.
मैदानावर 2 चेंडू आणि 13 धावा. अर्थात हे 2 चेंडू जर इलिजिबल असतील तर या चेंडूवर पुन्हा एकदा एक मोठा फटका आलाय, अर्थात षटकार आलाय. पण येणाऱ्या एका चेंडूवर 7 धावांची मित्रांनो गरज असणार आहे. क्रिकेटमध्ये जर वैध चेंडू असेल तर त्यावर मॅक्झिमम 6 धावा मिळतात. म्हणजे अजय पाटलांना काय करायचं आहे तर हा वैध चेंडू टाकायचा आहे, चांगला चेंडू टाकायचा आहे, कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव द्यायची नाहीये. चेतन पाटीलजी मित्रांनो एकाकी लढत इथे मला वाया जाताना दिसते. तब्बल 2 षटकारांच्या मदतीनं 20 धावांवर नाबाद खेळतोय मित्रांनो हा फलंदाज. आणि त्याने दाखवून दिलंय की या विभागामधला एक चांगला फलंदाज तो का आहे ते. या सामन्यामधला शेवटचा चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. विजयासाठी तब्बल 7 धावांची गरज असताना अजय पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि यावेळी मात्र सामन्यामध्ये थोडीशी चुरस पाहायला मिळणार का? नक्कीच मिळणार आहे. मी सांगितलं होतं अजय भाऊंदा की फक्त आपल्याला इलिजिबल चेंडू टाकायचा आहे. नो चेंडू येतोय, फ्री हिट आहे. त्या फ्री हिट पेक्षा मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे की चेतनला एक लाईफ लाईन मिळालेली आहे. लाईफ लाईन हा सामना जिंकण्याची. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. मैदानामध्ये जो रोमांच आहे मित्रांनो, हा जर षटकार बसला तर तो वर्षानुवर्ष आपल्या लक्षात राहील. फलंदाज मित्रांनो सगळ्यांच्या लक्षात आहे, हा सगळ्यांच्या नजरेत आहे. अतिशय उत्तम तंत्रशुद्ध आणि चांगला फलंदाज आहे. पण आज हा चेंडू त्याच्या करिअरची दिशा बदलू शकतो. या सामन्यामधला शेवटचा चेंडू, धावा हव्या तब्बल 6. 1 चेंडू आणि 6 धावा. दोन दिग्गजांमधली ही लढत आहे. मागच्या मॅचचा हिरो अजय पाटील विरुद्ध मार्शल मुळखानाव संघाचा बॅकबोन अर्थात फलंदाज चेतन. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मित्रांनो इथे इतिहास घडलाय. मित्रांनो चेतनला इतिहास घडवलाय. अप्रतिम फलंदाजी. तब्बल 23 धावा हव्या होत्या आणि 23 धावा अजय पाटलांच्या गोलंदाजीवर, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये केवळ 9 धावा डिफेंड केल्या होत्या. अप्रतिम फलंदाजी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. मित्रांनो क्रिकेट हा किती अनिश्चिततेचा खेळ आहे याचा आपण आताच एक उत्तम उदाहरण पाहिलं. कारण 6 बॉल 23 धावा हव्या असताना आपण नवतरुण खानाव संघाकडून त्या धावा गेलेल्या पाहिल्यात. आणि आमच्या आरसी बॉयचे कॅप्टन आणि मालक, संघ मालक राकेशजी चव्हाण साहेब इथे मैदानावर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावर येण्याची. त्याचप्रमाणे चेतन भोईरसाठी तब्बल 2500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून. चेतन तुझं खूप खूप अभिनंदन. राकेश चव्हाण आपण जर कुठे असाल मैदानामध्ये तर कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. नक्कीच मैदानावर आपण जो रोमांच पाहिला तर व्यासपीठावर मी आता सत्कारांकडे वळतोय. साखर सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्रीयुत वासुदेव नाखवा इथे आपल्याला लाभलेले आहेत. मी विनंती करतो जितीन दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीयुत वासुदेव नाखवा यांचा इथे सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. वासुदेव नाखवा सरांना विनंती असणार आहे की आपण आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. धन्यवाद.